B.Ed ॲडमिशन 2025-26 तर राऊंड 4 म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओमध्ये जशी प्रोसेस यूज केलेली आहे त्या प्रोसेसनी तुम्ही सुद्धा तुमचा जो फॉर्म आहे शेवटच्या राऊंडचा इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड असणार आहे त्या राऊंडचा फॉर्म भरू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला B.Edची जी साईट होती आपली ॲडमिशनची त्या साईटवर व्हिजिट करायची आहे। व्हिजिट केल्यानंतर कॅन्डिडेट लॉगिनचं ऑप्शन दिलेलं आहे। कॅन्डिडेट लॉगिनच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। ID आणि पासवर्ड यूज करून आपल्याला सर्वात प्रथम करून घ्यावं लागते ते म्हणजे लॉगिन, कारण लॉगिन केल्यानंतरच आपण आपला जो फॉर्म आहे हा फिलअप करणार आहे। या अगोदर जसे आपण राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 फॉर्म फिलअप केलेले आहे त्याचप्रमाणे ही प्रोसेस आहे। फक्त यामध्ये संपूर्ण ज्या जागा आहे ह्या तुम्हाला जेही युनिव्हर्सिटी वाईजच दिसणार आहे। तर सर्वात प्रथम कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करा। यामध्ये ID टाका तुमचा, जोही तुमचा ID आहे जो आपण आतापर्यंत यूज केलेला आहे। त्यानंतर इथे पासवर्ड टाका आणि लॉगिनला क्लिक करा म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर तुमची संपूर्ण माहिती बघू शकता। इथे राऊंड 1, राऊंड 2 मध्ये कोणते कॉलेजेस सिलेक्ट झाले होते किंवा तुम्हाला मिळालेले नव्हते संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन आहे। यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। यामधून आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे। जर कोणाला ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करायचा असेल तर इथून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करून त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि परत फॉर्म लॉक करा आणि त्यानंतर तुम्हाला इथून तुमचा जो राऊंड आहे राऊंडचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथूनच फिलअप करायचा आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला जी मेथड आहे ही मेथड सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुमचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे आणि तुमचे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर प्रिंट शॉर्टलिस्ट चॉईस म्हणजे तुम्ही जेही कॉलेजेस ॲड केलेले आहे ते कॉलेजेसचे प्रिंट तुम्ही काढू शकता। तर सर्वात प्रथम बघू शकता तुम्हाला सिलेक्ट करायची तुमची मेथड। तर मेथडमध्ये बघू शकता या विद्यार्थ्यांनी एकच मेथड घेतलेली आहे। तुमच्यासुद्धा 1, 2, 3 येऊ शकतात। त्याप्रमाणे तुम्हाला 1, 2, 3, 4 अशा प्रकारे सिक्वेन्स द्यावा लागेल। मेथडची प्रिफरन्स द्या, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टला क्लिक करा म्हणजे तुमची जी मेथड आहे ही सेव्ह होऊन जाणार। त्यानंतर इथून तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे ज्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथून गव्हर्नमेंट पाहिजे, प्रायव्हेट पाहिजे अशा प्रकारे एक स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचा आहे किंवा ऑल ठेवू शकता। यामधून तुम्हाला मीडियम कोणत्या मीडियममध्ये करायचं आहे इथे मीडियमचे ऑप्शन आलेले आहेत त्यामधून तुम्ही एक मीडियम सिलेक्ट करा। इथे गर्ल्स किंवा ऑल तर इथे सुद्धा तुम्ही ऑल ठेवू शकता। इथे तुमची मेथड दिसेल आणि इथून तुम्ही सर्च कॉलेजला क्लिक करा। तर तुम्ही जी युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेली आहे त्या युनिव्हर्सिटीमधले संपूर्ण कॉलेजची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होणार। इथून तुम्ही जे जे कॉलेज पाहिजे या चेकबॉक्सला क्लिक करून तुम्ही ते कॉलेजेस सिलेक्ट करू शकता। सिलेक्ट केल्यानंतर सर्वात खाली ॲड सिलेक्टेड कॉलेजचं तुम्हाला ऑप्शन म्हणजे एक ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही जेवढेही ऑप्शन आहे युनिव्हर्सिटीमधून सिलेक्ट करणार 1 असो 2 असो की 5 असो ते डायरेक्टली तुमचे ऑप्शन सेव्ह होऊन जाणार। तुम्ही जेवढे ऑप्शन द्यायचे असेल तुम्हाला या राऊंडसाठी तेवढे ऑप्शन तुम्ही देऊ शकता। याचप्रमाणे तुम्हाला युनिव्हर्सिटी व्यतिरिक्त अदर युनिव्हर्सिटी द्यायची असेल ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे मल्टिपल युनिव्हर्सिटी मल्टिपल डिस्ट्रिक्टमधले तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला जे जे कॉलेज पाहिजे ते कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करून घ्या युनिव्हर्सिटी वाईज। आम्ही फक्त 2च कॉलेज सिलेक्ट केलेले आहे। सिलेक्ट केलेले कॉलेज तुम्ही खाली बघू शकता अशा प्रकारे सर्वात खाली येऊन जाणार। यामधून जर डिलीट करायचं असेल तर चेकबॉक्सला क्लिक करा, डिलीटला क्लिक करा, घेतलेले कॉलेज डिलीट होऊन जाणार किंवा परत ॲड करायचे असेल तर वर जाऊन तुम्ही यामधून असे कॉलेजेस सिलेक्ट करू शकता इथून। त्यानंतर ॲड सिलेक्टेड कॉलेजचं इथं ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही ते केले की इथे ॲड होऊन जाणार। अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल कॉलेजेस ॲड करू शकता। अशा प्रकारे ॲड करून घ्या आणि त्यानंतर कन्फर्म चॉईसचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे ऑप्शन दिलेले आहे हे सेव्ह होऊन जाणार। त्यानंतर क्लिक करायचं तुम्हाला प्रिंट शॉर्टलिस्टेड चॉईस। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमचा फोटो आणि इथून तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता जेवढे तुम्ही ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शनची म्हणजे कॉलेजची। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। इथे काय म्हटलं बघू शकता कन्वर्ट टू ओपन कॅटेगरी इन IL राऊंड ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ कॅटेगरी डॉक्युमेंट। तर फॉर्मसुद्धा इथून एडिट करू शकता। अशा प्रकारे संपूर्ण जे प्रोसेस आहे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमचा राऊंड फिलअप करू शकता। जर तुमचा फॉर्म ओके असेल काही करायची गरज नसेल तर तुम्ही डायरेक्टली जेवढी आपण प्रोसेस दिलेली आहे तेवढी प्रोसेस करा। आणि B.Ed ॲडमिशन 2025-26 तर शेवटचा राऊंड इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड या प्रकारे तुम्ही भरू शकता। लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि B.Ed ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।